कालच्या दिवशी महाविकास आघाडीचे सर्व नेते व त्यांच्याबरोबर राज ठाकरे साहेब हे इलेक्शन कमिशनला गेले होते. ज्या काही मतदार यादी आहेत त्या यादीमध्ये आमच्या सर्व पक्षांना त्याच्यावर आक्षेप आहे, आमच्या कार्यकर्त्यांना आहे, उमेदवारांना आहे. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधीजींनी पहिल्यांदा हा मुद्दा काढला होता, ज्याला आपण वोट चोरी म्हणतो. याला आपण वोट चोरी म्हणा, खुर्ची चोरी म्हणा, हक्क चोरी म्हणा, लोकशाही चोरी म्हणा, काही म्हणा, पण चोरी नक्कीच झाली आहे असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून काही टेक्निकल गोष्टी हे आपल्या सर्वांना आम्ही दाखवून देऊ. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर लोकसभा 2024ला जो निकाल लागला तो निकाल हा एनडीएच्या विरोधात लागला. मग हा विरोधात निकाल लागल्यामुळे कुठंतरी टेन्शन आलं राज्यातल्या सर्व भाजपच्या नेत्यांना, केंद्रातल्या सर्व नेत्यांना. केंद्रात सत्ता आली होती त्यांची, पण ती सत्ता येत असताना फार समीकरण त्यांना बसवावं लागलं. अनेक लोकांच्या पाया पडाव्या लागल्या ज्या त्याच्या आधी कधीच ते पडले नव्हते. समीकरण बसलं खरं, राजधानी ही दिल्ली त्यांच्या ताब्यात आली, पण मग आर्थिक राजधानी मुंबई म्हणजे महाराष्ट्र जो 20% टॅक्सचा वाटा देणारा जे काही राज्य आहे ते हातात कसं आणायचं असा प्रश्न त्यांना पडल्यानंतर मग त्यांचं नियोजन झालं ते चोरीचं, म्हणजे मतदान चोरीचं. याच्यामध्ये आपण सर्वजण समजून घ्या की याच्यामध्ये फेक वोटर रजिस्ट्रेशन हे मोठ्या प्रमाणात झालं. म्हणजे खोटे मतदार हे रजिस्टर करण्यात आले. त्याच्यामध्ये खोटे म्हणजे व्यक्ती खोटा असेल असं मी म्हणत नाही, पण एखाद्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या राज्यातले काही लोक जे शिकण्यासाठी तिथं आले होते, काम करण्यासाठी आले होते असं रजिस्ट्रेशन झालं. नाहीतर दुसऱ्या मतदारसंघातले लोक सुद्धा इथं त्यांचं रजिस्ट्रेशन केलं, मतदार करून घेतलं आणि लगेच दुसऱ्या मिनिटाला त्या मतदारसंघामधून जाऊन त्यांचं मतदार केलं. असे फेक वोटर रजिस्ट्रेशन झालं. बल्क डिलिशन, जे लोक, जो समाज हा भाजपला कधीच मतदान करत नाही असे मतदार हे मोठ्या प्रमाणात डिलीट करण्यात आले. त्याचे पुरावे मी पुढच्या वेळेस तुम्हाला पुढच्या काही प्रेझेंटेशनमध्ये देऊ. त्याच्यानंतर दुबार मतदार नोंदणी झाली. म्हणजे अशा काही लोकांची दुबार मतदार नोंदणी झाली जे कदाचित सत्तेतल्या लोकांना मतदान हे करू शकतात. म्हणजे एकदा या बूथवर नंतर दुसऱ्या बूथवर जाऊन त्यांनी तिथं मतदान केलं. म्हणजे याच्यावर आक्षेप घेण्यासारखं आहे, अस्पष्ट आहे. त्यामुळे हा मुद्दा अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी वापरला गेला असेल बीएलओच्या मदतीने असं आमचं मत आहे. आणि बीएलओला कुणी बीएलओकडनं काम करून घेतलं तर काही सत्तेतल्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि तिथं असणारे स्थानिक अधिकारी. आता मतदान चोरी कशी केली जाते? एकतर फॉर्म नंबर 6चा गैरवापर, म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन नाव जेव्हा केलं जातं त्याच्यामध्ये नको त्या लोकांना नाही तर दुसऱ्या ठिकाणच्या लोकांना तिथं रजिस्ट्रेशन केलं जाणं हे फॉर्म नंबर 6च्या माध्यमातून केलं जातं. फॉर्म नंबर 6A चा गैरवापर म्हणजे डिलिशन. हा फॉर्म कशासाठी वापरला जातो? डिलिशनसाठी. त्याचा गैरवापर केला गेला. विरोधातली मतदार मयत दाखवणे, म्हणजे याच्यामध्ये असे काही गोष्टी आढळून आलेल्या आहेत की हा व्यक्ती मतदान हा भाजपला कधीच करणार नाही, तर सत्तेतल्या लोकांना करणार नाही, म्हणून त्याचं तिथं मयत दाखवण्यात आलं. असेही काही प्रकार हे आपल्या सर्वांना बघायला मिळाले. आणि मयत मतदाराच्या नावावर मतदान, त्याचा एक पुरावा मी तुम्हाला देतो की ज्याच्यामध्ये एखादा मयत व्यक्ती आहे आणि त्याच्या नावावर मतदान झालं. आता लांब कुठं कशाला जायचं, मी माझ्या मतदारसंघापासून याची सुरुवात करतो. आता याच्यामध्ये बोलताना फक्त एकच सांगतो, महाराष्ट्रातील मतदान हे कसं वाढलं बघा. लोकसभा 2019 ते लोकसभा 2024 5 वर्षाच्या कालावधीत एकूण झालेली मतदारांची वाढ किती होती? 32 लाख. प्रति वर्षाला किती वाढले? 6.5 लाख वाढले. प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रामध्ये किती मतदार वाढले? 54,000 वाढले. आता लोकसभा झाली, सत्तेतल्या लोकांची पिछेहाट झाली, मग हे घाबरले
मग 5 वर्षात जेवढी मतदार नोंदणी नाही झाली तेवढी मतदार नोंदणी 6 महिन्यात झाली. ती कशी? लोकसभेनंतर 2024 ते विधानसभा 2024 6 महिन्यांमध्ये एकूण झालेली वाढ ही 48 लाख झाली. म्हणजे प्रत्येक महिन्याला 8 लाख लोकांची नावं मतदार यादीमध्ये आले. म्हणजे 2019 लोकसभा ते 2024 लोकसभा महिन्याला 54,000ची वाढ झाली. पण इथं आपण जर बघितली 6 महिन्यामध्ये 8 लाख लोकांची वाढ झाली. म्हणजे एवढ्या लोकांचा जन्म हा अचानक त्या काळामध्ये म्हणजे 18 वर्षाच्या आधी असं अचानक झाला की लगेच त्यांची नावं नोंदवायला लागले असं काय झालं का काय वेगळं झालं? पण याच्यामध्ये नक्कीच आक्षेप घेण्यासारखं आहे. डायरेक्ट 54,000 महिन्यावरनं वाढ ही 8 लाख महिन्याला तिथं वाढ झालेली आहे. आता महाराष्ट्रातील मतदान वाढलेले मतदारसंघ कुठले? एक मी तुम्हाला इथं यादी दाखवतो, म्हणजे थोडक्यात दाखवतो. ती यादी ना शेवटी दाखवतो, ठीक आहे, काय हरकत नाही. आता मी माझ्या मतदारसंघाचं तुम्हाला सांगतो. लोकसभा 2019 ते लोकसभा 2024 5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 26,000 मतदार वाढले. प्रति वर्षाला 5,229, प्रति महिन्याला 435. विधानसभा 2019 ते लोकसभा 2024 18,490 मतदार वाढले. 4,100 प्रत्येक वर्षाला म्हणजे 341 महिन्याला वाढले. लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 हे जास्त महत्वाचं आहे. 6 महिने 14,116 मतदार वाढले, म्हणजे महिन्याला 1,173. पण महत्वाचं असं आहे, अशी यादी ज्याच्यावर आम्ही आक्षेप घेतो 31 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर 2024ला म्हणजे एका महिन्यात या यादीवर आम्हाला आक्षेप घेता येत नाही. ही यादी ऑटोमॅटिकली ही लोड झाली, त्याचा विरोध सुद्धा आम्हाला करता येत नाही, आक्षेप सुद्धा करता येत नाही. एका महिन्यात त्यांनी किती मतदार वाढवले? माझ्या मतदारसंघामध्ये 4,891 मतदार हे एका महिन्यामध्ये शेवटच्या यादीमध्ये वाढवले. त्याच्यामध्ये आम्हाला अधिकार सुद्धा नाही तिथं आक्षेप घेण्याचा. दुर्दैव आहे. लोकशाही मेली का काय? नाही तर इलेक्शन कमिशन लोकशाहीला मारतं का काय असा प्रश्न हे बघितल्यानंतर आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. आता कर्जत जामखेड असेंब्ली अनालिसिस करूया. ॲडिशनल आफ्टर लोकसभा म्हणजे लोकसभा 2024 नंतर 14,292 मतदार वाढले. आता याच्यातून डिलीट किती झाले लोकसभेनंतर? म्हणजे कदाचित आम्हाला मतदान करणारे ही लोक असू शकतात, काही मयत सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतात. किती कमी झाले? 6 महिन्यामध्ये 5,360 मतं कमी झाली. म्हणजे दिसताना काय दिसतं? 14,292 वाढले, 5,360 कमी झाले, प्लस मायनस करून 9,000 वाढले असं फक्त दिसतं. कदाचित तो आकडा कमी दिसतो, तसं नाही. वाढले 14,000, कमी झाले 5,300, आणि या कमी झाल्यामध्ये काही आमचे सुद्धा मतदार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये होते असं आमचं मत आहे. आणि दुबार वोटर्स म्हणजे डुप्लिकेट याच्यावर आक्षेप घेण्यासारखे 14,162. अजून एकदा त्यांना मतदान करण्याचा हक्क आहे, 2दा आहे, 3दा आहे, असे डबल ट्रिपल नावं आलेले किती आहेत? 14,162. हे वेगळे, वाढलेले वेगळे, मायनस झालेले वेगळे, आणि त्याच्यात हे दुबार असणारे वेगळे. हे तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं. आता हे कसं करतात? काल कदाचित टेक्निकली काही लोकांनी सांगितलं नाही, हे टेक्निकली तुम्हाला सर्वांना सांगतो. फॉर्म नंबर 6चा गैरवापर म्हणजे नवीन यादी मतदारांची कशी ऍड केली जाते, तर त्याला सगळ्यात महत्वाचं काय लागतं? पुरावा लागतो, फोटो लागतो, राहण्याचा पुरावा लागतो. मग सगळ्यात सोपं काय? तर आधार कार्डचा वापर केला जातो. आधार कार्डमध्ये काय लागतं? पासपोर्ट साईज फोटो कुठेही मिळू शकतो, मोबाईल नंबर लागतो, कोणाचाही टाकता येतो, कुणी तिथं चेक करत नाही. पण आधार कार्ड हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने दुबार मतदार नोंदणी, त्याच्याचबरोबर दुबार मतदानासाठी खोटे मतदार बाहेरून आणून इथं खोटे मतदार ऍड करण्यासाठी सगळ्यात मोठा वापर कशाचा झाला असेल तर तो आहे आधार कार्डचा. आता डुप्लिकेट नाव मतदार नोंदणीसाठी जर आधार कार्ड हा मेन मुद्दा असेल तर त्याचा हेरफार कसा केला जातो हे मी आता तुम्हा सर्वांना इथं दाखवतो. आता काय उदाहरण घ्यायचं? मतदार कर्जत जामखेड अतिशय चर्चेत असणारा मतदारसंघ, अतिशय प्रामाणिक लोक,
कितीही पैसा किती ताकद वापरा, पण विचाराबरोबर प्रामाणिकपणे राहणारे लोक, म्हणजे या राज्यात तर कर्जत जामखेड आता चर्चेत आहे, पण अख्ख्या जगात आता तो चर्चेत आलाय असं आपण समजूया. मग एवढा चर्चेत आलेला कर्जत जामखेडमध्ये आता कोणाचं नाव आपण रजिस्टर करायचं, कोणाचं करायचं? तर या जगातला सगळ्यात ताकदवान माणूस म्हणजे कोण? डोनाल्ड तात्या, ट्रम्प तात्याचं नाव आपण माझ्या मतदारसंघामध्ये रजिस्टर करू. कुठं करायचं? राशीनमध्ये करू. तिथं देवीचं मंदिर आहे. केलं का? सुरू केलं का? आता ही जी वेबसाईट असते ज्याचा वापर आता हे करणार आहे, अशा अनेक वेबसाईट असतात. त्या वेबसाईट 4 दिवस चालतात, बंद पडतात, परत नवीन वेबसाईट काढली जाते, 10 दिवस चालते, बंद पडते. मग अशा पद्धतीने काही वेबसाईट ह्या बंद चालू होतात, त्याचा वापर केला जातो. इलेक्शन संपलं की बंद करतात. आम्हाला एक वेबसाईट तिथं आता सापडलेली आहे. चालू झालं का? आता याच्यामध्ये हे जाऊ घ्या ना, स्क्रीन शेअर करा ना. व्हिडिओ आहे का? अरे इथं दिसू द्या ना. फुलजा सिमसिम असं ते करा. बघा, ही वेबसाईट आहे. अशा अनेक वेबसाईट असतात, त्या बंद चालू होतात. आता ही वेबसाईट आता आम्हाला सापडली, ती आम्ही शोधून काढली. आमच्या आयटीचे जे काही तज्ज्ञ आहेत, सामाजिक कार्यकर्ते. आता याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राशीन या गावामध्ये ट्रम्प तात्याला आपण आता रजिस्टर करूया. हे कसं केलं जातं हे तुम्ही समजून घ्या. आणि याचा वापर धड दिवसा ढवळ्या या सरकारने तिथं केलेला आहे, नाहीतर काही पॉवरफुल लोकांनी. आता कुठलाही नंबर घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आधार कार्ड नंबर आपण टाकू. टाकला आधार कार्ड नंबर. ट्रम्प तात्या, डोनाल्ड ट्रम्प तात्या. ठीक आहे. वडिलांचं नाव मला माहित नाही, जे करू. जे हाऊस नंबर माझ्या मतदारसंघात 0 हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत. 0 करा, नाही तर 7 करा. चला, नॉट 7. चला, काय हरकत नाही. गल्ली कुठलीही घ्या. गल्ली काय म्हणायची? पांढरं, सॉरी, व्हाईट हाऊस नाही वापरायचा. पांढरा बंगला. पांढरा बंगला, राशीन. गोंधळलेली गल्ली, महाराष्ट्र सिटी, कर्जत. पिनकोड टाका कुठला. उद्या वरचा आलाय तो, कुठलाही घेता येतो, पण टाका कुठला असेल. खाली डेट ऑफ बर्थ काही टाका. आता कोणा 127 वर्षाचं पण दाखवलंय. एक 200 वर्षापूर्वीचं दाखवा बरं जरा. 1825 ब्रिटिश आले होते का तेव्हा? माहित नाही. जेंडर तुम्ही आता मी नाही ते सांगणार, ते तुम्ही बघा. बरं ठीक आहे, ते करा. नाही ना, बरोबर आहे. फिमेल आहे. पुढे काही उदाहरण दाखवतो तुम्हाला मेल फिमेलचं. ओके. आता मराठी घ्या ना लँग्वेज. ताते आहे ना, मराठी. अरे हो, सगळं मराठी झालं बघा. पांढरा बंगला, राशीन, कर्जत, महाराष्ट्र, आणि पिनकोड पण खोटा. सबमिट. 20 रुपये भरावे लागतात. ठीक आहे, आम्ही बोलतो. फोटो टाका. महाराष्ट्राचा आहे तर फेटा आलाच पाहिजे. चला, फेटा. ओके, सबमिटेड. आता प्रिंट. बापरे, झाला आधार कार्ड तयार. झाला आधार कार्ड. आता हे आधार कार्ड ट्रम्प तात्या राशीनमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये मतदान करणार. आलं बघा ते. उमेदवार येऊ शकतात. रिपब्लिकन पक्षाचे होतात का कुठल्या माहित नाही. आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशीनचे मतदार. आयडी प्रूफ. कदाचित हे आयडी प्रूफ आहे. हे फक्त बघितलं जातं. सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते. आता हा वेबसाईट आहे, मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात. अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला.
आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे. आता मी आधार कार्ड त्यांचं झालंय, मतदार झालेले आहेत, कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात. घराचा खोटा नंबर, मेलचं फिमेल केलं, बंगला कुठलाही टाकला, कुठेही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही, आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला. फक्त हे बघितलं जातं ना, अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात. आता मी म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणाल डोनाल्ड ट्रम्प तात्याचं असंच करून टाकलं होतं. आता आपण बीडला कुठे आहे का ते, मग ते आम्ही अजून करायचं असेल तर तिथं करू शकतो. म्हणजे हे अशा पद्धतीने घोळ करून ह्यांनी काय केलं आता मी तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये दाखवतो. माझ्या मतदारसंघाचा मुद्दा आहे, हे बघा, सुरू करा ना. कर्जत जामखेडची ही इन्फॉर्मेशन आहे. आम्ही इलेक्शन कमिशनवर आक्षेप घेतोय. इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने काम करतं, बीएलओ ज्या पद्धतीने काम करतात, जे कोणी सत्तेत असेल ते सत्तेत असणारे लोक इलेक्शन कमिशनचा, अधिकाऱ्यांचा, बीएलओचा कशा पद्धतीने गैरवापर करू शकतात हे तुम्ही बघा. एका व्यक्तीची 6 वेळेस मतदार यादीत नोंदणी आहे. एकच माणूस 6 वेळा आहे आणि हे डिलीट सुद्धा तिथं झालं नाही. म्हणजे हा व्यक्ती एकदा इकडं एकदा तिकडं कधी किती वेळा सुद्धा म्हणजे 6 वेळा मतदान करू शकतो. म्हणजे एक व्यक्ती, नंबर वेगळे वेगळे आणि शेवटच्या यादीत, ज्या यादीवर मला आक्षेप घेता नाही आला त्याच यादीमध्ये यांची नोंद झाली. म्हणजे एक व्यक्ती 6 वेळेस मतदार यादीमध्ये आलेला आहे. आता पुढचं, केवळ घरचा पत्ता बदलून एक व्यक्तीचे 3 ठिकाणी नोंदणी झालेली आहे. हे पुरावे इथं दिलेले बघा. याच्यामध्ये ते जॅकेट घातलेला माणूस आहे, याच्यात कोट घातलेला, केवळ घरचा पत्ता बदलला, फक्त घरचा पत्ता बदलला. कसा बदलला तर असा बदलला, सिस्टमच्या थ्रू बदलला. आणि किती वेळा त्याचं नाव आलं मतदार यादीत? 3दा आलं. ऑब्जेक्शन बीएलओली घेतलेलं नाही. बीएलओली तिथं जाऊन फिजिकली चेक केलेलं नाही. एकाच ठिकाणी जसं काय वरून आदेश आले तशा पद्धतीने असंच ओके ते करत गेले. आता एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर दुसऱ्या ठिकाणी पुरुष म्हणून नोंदणी. म्हणजे इलेक्शन कमिशन लिंग सुद्धा बदलून टाकलं, जसं आपण ट्रम्प तात्याचं बदललं होतं. सगळं सेम, फक्त पुरुष आणि महिला अशा पद्धतीने चान्स आलं. आता एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर एका ठिकाणी पुरुष म्हणून नोंदणी. आता परत बघा, आणि फोटो सुद्धा म्हणजे घर क्रमांक सगळं सेम. आता याच्यामध्ये हा फोटो कोणाचा आहे? पुढची स्लाइड. आता हा मुलगा का मुलगी आहे? ही मुलगी आहे, आपला मुलगा आहे. आता ह्याचं वय काय असावं? 18च्या खाली, पण ठीक आहे, त्यांनी फोटो वापरला. आता नाव पुरुषाचे, फोटो पुरुषाचा, लिंग मात्र महिलेचा, अशा पद्धतीने बीएलओ तिथं चुका केलेल्या आहेत. आता हे पुढचा बघा. याच्या हा फोटो जर बघितला तर हा फोटो आहे एका मुलाचा, पण याचं वय किती काढलं? 57 वर्ष आहे. जन्म कधी झालाय तर 1970 मध्ये झालाय. तेव्हा सहजपणे ग्रामीण भागामध्ये कलर्ड फोटो नव्हते. म्हणजे त्याचा अर्थ हे आजोबा जे आहेत ज्यांचं नाव याच्यामध्ये आहे, या आजोबाच्या पुढे जो फोटो दाखवलाय तो अशा मुलाचा आहे, तो आत्ताच जन्मलेला असेल, नाही तर 10 वर्षापूर्वी जन्मलेला आहे. कारण हा कलर्ड आहे आणि 57 वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये पासपोर्ट फोटो हा कधीही तिथं अशा प्रकारचे कलर्डचा नव्हता. आता वय कमी पण फोटो बघा, 41 वर्षाचा फोटो वाटतो का आपल्याला? कदाचित टेन्शन घेऊन जर असं झालं असेल एका व्यक्तीचं तर काय सांगता येणार नाही. पण मग 41 वर्षाच्या व्यक्तीच्या समोर हा 70 वर्षाचा फोटो. आता पुढे बघा, म्हणजे घरच्या पत्त्यामध्ये थोडाफार बदल. म्हणजे काय केलं? लळाला ल केलं आणि त्याच्यात 2 दुबार नोंदणी तिथं झालेली आपण बघतो. फक्त एक अल्फाबेट बदललं म्हणजे त्याच्यामध्ये झालं. आता दुसरं बघा, एकाच व्यक्तीचे फोटो एक झूम करून आहे आणि एक झूम आउट करून आहे. म्हणजे एक बारका फोटो आणि एक मोठा फोटो. मतदान तर ह्यानी 100% केलं असेल आणि घर क्रमांक त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. 66 आणि एकामध्ये 138. वय सेमच आहे. आता एकाच व्यक्तीचे ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे एका महिलेचा फोटो, म्हणजे एकच महिला पण 2दा तिचं नाव आलंय, एकात कलर्ड आणि एकात ब्लॅक अँड व्हाईट. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पण कदाचित हा 80-90 वर्षापूर्वीचा फोटो दिसतोय आणि घर क्रमांक एकात आहे एकात नाहीये. सगळ्यात कहर बघा, हा
याच्यामध्ये दिसतंय का? कदाचित इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने काम करते हे बघून ही व्यक्ती भूत झाली असं आपल्याला म्हणावं लागेल, गायब झाली तिथून. पण हे मतदार यादीतला फोटो आहे. अदृश्य हात कोणाचा तरी असल्यामुळेच हे फोटो सुद्धा अदृश्य व्हायला लागले आणि यांचं नाव सुद्धा मतदार यादीमध्ये तिथं आलेलं आहे. आता हे झालं मतदारसंघाचं. माझ्या असे बरेच विषय आहेत, काढायला गेलं तर इथं 2 तास बसावं लागेल. आता आपण संगमनेर मतदारसंघाचं घेऊ. काल कदाचित थोरात साहेब होते आणि काही लोकांचं मत आलं की थोरात साहेब एवढं चांगलं काम करून शुगर फॅक्टरी, शिक्षण, दूध, लोकांचं काम, विकास कामं इतकं मोठं असून सुद्धा असं काय झालं. आता ह्याच्यामध्ये काही मुद्दे दाखवतो. याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे सुयोग अनिल शिंदे नाव जबरदस्त आहे. आता नीलम सुयोग शिंदे. आता असा जर फोटो बघितला तर असं वाटतं की हे कदाचित पती पत्नी असतील. बरोबर का नाही? बरोबर आहे. पण आता ह्याच्यात मी आईचं नाव बघायला गेलो, रंजना अनिल शिंदे. परत या महिलेच्या इथं नाव काय? रंजना अनिल शिंदे. म्हणजे आई सेम, पण इथं नावं वेगळी. राहायला एकाच घरात आहेत. म्हणजे असं कुठेतरी पती पत्नी आहेत असं आपल्याला वाटतं, पण आईला बघितल्यानंतर बहीण भाऊ सख्खे आहेत असंही आपल्याला वाटतं. एकाच घरात राहतात. गजबच कारभार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बहीण भावाचं लग्न सुद्धा यांनी लावलं का काय इलेक्शन कमिशनने, अशी आता तिची परिस्थिती सुद्धा सख्या बहिणी भावाचं. आता संगमनेरमध्ये ह्याच्यामध्ये बघा, बोगस मतदार ओळखता येऊ नये म्हणून काय केलं यांनी? फोटो लांबचे काढले आणि काय केलं, एकाच टेबलवर फोटो काढले आणि लांबून काढले, म्हणजे उद्या जाऊन कुणी ऑब्जेक्शन घेऊ नये. मग ह्याच्यात कुणी विद्यार्थी आहे, कुणी बिहारची विद्यार्थी आहे, कुणी अजून कुठेतरी आहे, नाव फक्त बदललं, फोटो दिला आणि करून घेतलं मतदार. त्यामुळे ह्याच्यात तुम्ही झूम केलं तरी तुम्हाला तिथं कोणाचा फोटो आहे हे कळूच शकत नाही. हे बीएलओचं काम होतं क्रॉस व्हेरीफाय करायचं. इलेक्शन कमिशनच्या यंत्रणेचं काम होतं की अशा गोष्टी घडू नये. दुर्दैवाने या संगमनेरमध्ये घडल्यानं फक्त संगमनेरमध्ये घडल्यात असं नाही, त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये तिथं घडलेल्या आहेत. आता बल्क डिलिशनचं जे मी म्हणत होतो, सरसकट डिलीट करून टाकले. हे बघा, हे कोणतं, ह्याच्यामध्ये काही जे नाव आहे ज्याच्यात डिलीट नाही लिहिलं त्याच्यामध्ये ते डिलीट नाही झाले आणि डिलीटेड आहेत. आता हे जर तुम्ही बघितलं, एका पेजवर ही मतदार यादी आहे. कदाचित हे लोक थोरात साहेबांना मतदान करणारच नव्हते म्हणून एकाच पेजवर सरसकट डिलीट त्यांनी करून दाखवलेलं आहे. मध्ये आधी 2-3 सोडले तर. म्हणजे कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये एक विचार दिला गेला सत्तेतल्या लोकांतून आणि अशा पद्धतीने त्यांनी तिथं केलं. बल्क डिलिशनचं पुढचंही एक्झाम्पल तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे. ठराविक सोडले तर सरसकट डिलीटेड म्हणून त्यांनी यादी दाखवलं. कुठल्या यादीत? शेवटच्या यादीमध्ये. का त्या शेवटच्या यादीमध्ये त्यांनी केलं? कारण त्याच्यावर आम्हाला आक्षेप घेता येत नाही. डायरेक्ट मतदानाला ही लोक येतात, नाही तर येत नाहीत, आणि आले तर डिलीटेड नाव असल्यामुळे त्यांना मतदान करून देत नाहीत. आता धुळे ग्रामीणचं मी तुम्हाला काही उदाहरण ह्याच्यामध्ये दाखवतो. धुळे ग्राम पुढं. आता एकाच घरावर 2 जुळे भाऊ, म्हणजे वर खाली बघा, जुळे भाऊ आहेत. पण आमचं असं मत आहे की हा फोटो बघा आणि या हिरोचा फोटो बघा, 1 वर्ष अलीकडचा फोटो असेल नाही तर पलीकडचा असेल, म्हणजे एकाच अड्रेसवर किती लोकांचं नाव रजिस्टर्ड आहे? 4 लोकांचं. फोटो तेच, त्याचेच फोटो. म्हणजे 4 जुळे भाऊ, नाव तेच, घर तेच, आणि मतदार यादीमध्ये त्यांचं नाव शाबूद आहे. आश्चर्य आहे. वय वेगळं दाखवलंय, फोटो सुद्धा वेगळे वापरलेत, पण चेहरा बघितला तर एकच आहे. त्याच्यानंतर एकाच महिलेला वेगवेगळ्या नावाने तिथं रजिस्टर केलं गेलं आहे. म्हणजे हे मी तुम्हाला सगळं उदाहरण दिलेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये एक व्यक्ती असा आहे जो मयत दाखवलाय, तो जिवंत आहे. आणि त्याला जेव्हा आम्ही विचारलं की मतदान केलं का, तो म्हणतो हो आम्ही मतदान केलेलं आहे. हे उदाहरणं तुम्हाला सर्वांना दाखवले. बरेच उदाहरणं आहेत. खोलात गेला तर खूप काही तुम्हाला त्याच्यामध्ये सापडू शकतं. अजून एक इथं लातूरचं, उदगीरचं वेबसाईटवर आत्ता आहे. याच्यामध्ये हे वेबसाईटवर नाव आहे, त्याच्यामध्ये नाव सेम आहेच, गंगाराम शिंदे. पण किती वेळा रजिस्टर्ड येतो तर त्याचा फक्त वोटर आयडी बदललाय, बाकी तो 4 वेळा आता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आहे. हे आत्ता सापडलेला मुद्दा. त्यानंतर बालाजी कांबळे म्हणून आहे, ह्याचं 2 वेळा नाव आहे. आता इथं आमचे
पवार म्हणून आले आहेत पदाधिकारी. हे आहे पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघ. यांनी एवढा अभ्यास केलाय, फिजिकली अभ्यास केलाय. आता ह्याच्यामध्ये काय त्यांचं मत आलंय, आक्षेप काय, 54,660 नावं ही लोकसभेनंतर वाढली, बरोबर ना पवार? याच्यामध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघाची किती नावं आहेत? 10,230. वडगाव शहरीतली किती आहेत? 11,064. खडकवासल्यामधून किती रजिस्टर आहेत? 12,330. पर्वती मतदारसंघातले किती? 8,238. हडपसर मतदारसंघाचे किती आहेत? 12,798. 54,000 नावं वाढवली आहेत. मग हे आमचे कार्यकर्ते तिथे गेले माणसं शोधायला, एक सुद्धा माणूस तिथं सापडेना. जसं अशोक बापू पवारांनी सांगितलं, बसली लोक ही तिथं आणली, बसली तिथं आणल्यानंतर मतदान करून घेतलं आणि परत त्यांना बसली घेऊन पाठवलं. म्हणजे पैसे देऊन लोकांना मतदानाला आणलं, मतदान करून घेतलं आणि परत त्यांच्या मतदारसंघामध्ये पाठवलं. म्हणजे इथं तुम्हाला पिंपरीचं उदाहरण मी दाखवलं, ज्याच्यामध्ये 54,000चा घोळ झालेला आहे. विथ पुरावा सकट आम्ही तिथं दिलेला आहे. आता ह्याच्यात खोलात जायचं झालं तर ह्याच्यात आमचं असं मत आहे की याच्यामध्ये एक मेथोडॉलॉजी डिझाईन केली गेली. आता ती कुणी डिझाईन केली असं आमचं मत आहे. दिव्यांग दिवे नावाच्या एका व्यक्तीने तिथं केलेली आहे. देवांग दवे ही व्यक्ती कोण आहे तर भाजपचे पदाधिकारी आहेत. मग यांनी काय केलं तर यांनी एक मेथोडॉलॉजीचा वापर केला. किती लोकांना काढायचं, कोणाला काढायचं, कोणाला घालायचं, टोटल कोऑर्डिनेशन कसं करायचं, काय करायचं. इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे. या स्वायत्त संस्थेचं इंटरनेट नाही तर त्यांची वेबसाईट हे हँडल करण्याची जबाबदारी कोणाला इलेक्शन कमिशनने दिली तर ही दवे नावाच्या या व्यक्तीला तिथं दिलेली आहे. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय काय माहिती असते, सगळी माहिती असते. आणि मग ही माहिती जर दवेला तिथं वेबसाईट वापरण्यासाठी दिला असेल, दवे हा जर भाजपचा पदाधिकारी असेल तर आमच्या आधी दवेकडे सगळी माहिती होती. त्याच्यामध्ये काय ऍड करायचंय, काय मायनस करायचंय हे दवेली त्या आमदारांना नाही तर उमेदवाराला विश्वासात घेऊन केलं असं आमचं ठाम तिथं मत आहे. कारण का एवढी मोठी इन्फॉर्मेशन जर एका व्यक्तीला, भाजपच्या पदाधिकाऱ्याला वेबसाईटच्या माध्यमातून मिळत असेल आणि आम्ही जेव्हा मागतो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं जा तुम्हाला देत नाही, ही देत नाही, ती देत नाही. आम्ही माहिती मागायला गेलो तरी आमच्या नेत्यांना सांगितलं जातं ही माहिती तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. कोर्टात जेव्हा जातो तेव्हा कोर्ट निकाल द्यायच्या आधी हे तिथं कुठेतरी निर्णय काढून घेतात की अशा पद्धतीची माहिती आम्हाला देता येत नाही. त्यामुळे आमची मागणी काय तर आमची मागणी आहे की याच्यामध्ये आता ही प्रेस माझी पहिली असं नका समजू. जेव्हा माझा निकाल लागला 23 तारखेला निकाल लागला नोव्हेंबरला, 27 नोव्हेंबरला पुण्यामध्ये मी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं होतं काहीतरी गडबड आहे. आणि मग आता सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर येतात. त्यामुळे आमच्या अशा मागण्या आहे की मतदार वाढीचे विश्लेषण आम्हाला त्यांनी दिलं पाहिजे. बीएलओली किती त्यांची जी डायरी असती त्या डायरीची जी कुठली इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला दिली पाहिजे. कशा पद्धतीने त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केलं याचे पुरावे आम्हाला तिथं द्यावे लागतील. आणि सविस्तर माहिती ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला देणं हे महत्वाचं आहे. अचानक वाढलेले मतदार हे होते कुठले, कसे आले, कुठून आले ही माहिती आम्ही तिथं मागितली. आणि खास करून 31 ऑगस्ट नंतर वाढलेले म्हणजे एका महिन्यात जे वाढले त्याच्यावर आम्हाला आक्षेप घेता येत नाही. याची माहिती आम्हाला लेखी स्वरूपात स्पष्टपणे इलेक्शन कमिशननी दिली पाहिजे. त्याच्याबरोबर डेटा जो कुठला आम्ही मागतोय तो आम्हाला उपलब्ध करून दिला पाहिजे. ज्याच्यामध्ये अधिकृत पद्धतीने डेटा आम्हाला देणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये डिजिटल मतदार याद्या, आता तुम्ही म्हणता डिजिटल इंडिया आणि मतदार याद्या मतलब तुम्ही डिजिटल आम्हाला देत नाही, आम्ही प्रिंट देतो, हे देतो, ते देतो. म्हणजे आम्ही फक्त कामच केलं पाहिजे, खोलात गेलं पाहिजे. त्याच्यापेक्षा आम्हाला डिजिटल मतदार याद्या मिळाल्या पाहिजे. बीएलओची डायरी नोंदी कशा झाल्यात हे आम्हाला समजून घ्यायचंय आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते कसं करून घेणार आहे हे सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे. विधानसभा इलेक्शन नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार वाढले आहेत आणि ते अशाच पद्धतीने डोनाल्ड तात्या जसं इथं एक सिटीजन झाले, त्यांनी आधार कार्ड काढलं,
तसं अशा अनेक नको त्या लोकांचं सुद्धा आधार कार्ड काढलं गेलं असेल, त्यांचं वोटर आयडी रजिस्ट्रेशन तिथं झालं असेल, आमचं BLOच्या मदतीने असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्याचबरोबर मतदाराच्या दिवसाचे CCTV का इथं 6 लोकांची नावं दाखवलेत, ते 6 वेळा तोच व्यक्ती मतदानाला आला का, दोनदा नाव आहे, दोनदा आला का, जर शेवटच्या ह्याच्यामध्ये 68 लाख लोकांनी मतदार केलं एका तासामध्ये, मग आम्हाला ते व्हिडिओ बघून बघायचंय कोण होते ते, कसे आले, कुठून आले, आम्ही वेगळी माहिती नाही मागवत. आम्हाला पुढच्या बाजूली मतदान करताना आम्हाला कळणार सुद्धा नाही मतदान कोणाला केलंय, पण तिथं जे काही CCTV कॅमेरे ठेवले होते तिथं आम्हाला त्या ठिकाणी माहिती ही पक्की मिळणं अतिशय महत्वाचं आहे, असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. आणि त्याच्याच बरोबर आमचं एक BLOचे लॉगिंग डेटा द्या. आमचं असं मत आहे की एका मोबाईलवरनं हजार लोकांचं तिथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यामुळे लॉगिंग डेटा आम्हाला द्या. आणि हे BLO एका ठिकाणावरनं सगळी माहिती काढत होते का, क्रॉस व्हेरीफाय करते होते का. आमचं मत आहे एकाच ऑफिसमध्ये हे बसले, अधिकाऱ्यांकडनं वरून आदेश आला म्हणून सगळी माहिती दिली, एका AC ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसून बहुतांश BLOंनी सगळी क्रॉस व्हेरिफिकेशन तिथं केलंय, म्हणून ह्या चुका त्यांना सापडलेल्या नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी घोळ झालाय. त्यामुळे लॉगिंग ID आणि CDR डेटा हा बघून खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे असं आमचं मत आहे. फॉर्म क्रमांक 7 हे आम्हाला उपलब्ध करून द्या. आणि स्थानिक निवडणुकीतील पार्श्वभूमी बघता हे जे काय घोळ निघालेत, जे काय पुरावे येत आहेत, व्हीव्हीपॅट असणं महत्वाचं आहे. ते म्हणतील आमच्याकडे एवढे व्हीव्हीपॅट नाहीत, मशीन नाही आहेत. अहो, अख्ख्या देशात काही इलेक्शन आहे असं नका समजू. लोकसभेला तुम्ही सगळीकडे वापरले, आणा ना. मग जिल्हा परिषदच्या सदस्यासाठी एक वापरा, पंचायत समितीसाठी एक वापरा, प्रभागमध्ये 4 असतील तर 4 वेगळे वापरा. अख्ख्या देशातून तुम्ही आणा आणि मग त्या व्हीव्हीपॅटचा आणि त्या तिथं मशीनचा वापर करा. अजून डोकं वापरा, अजून थोडे दिवस जाऊ द्या, नाहीतर सहज सोप्या पद्धतीने म्हणजे आपल्या बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान घ्या, विषय संपवा. त्यामुळे एकतर मशीन, मतदार यादीमधला घोळ जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही इलेक्शन कशाला घेता. लोकांचा विश्वास इलेक्शन कमिशनवर राहिलेला नाही. इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा काय अधिकारी आहेत ज्याची नावं कदाचित पुढे जाऊन आम्हाला घ्यावी लागतील, पण आज आमचा आक्षेप इलेक्शन कमिशनवर आहे, प्रक्रियेवर आहे, तिथं मतदार यादीवर आहे. आणि अशा पद्धतीने ID प्रूफ खोट्या पद्धतीने करून त्याचा वापर करून खोटी मतदार नोंदणी करून तिथं मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला आणि लोक बाहेरून आणून हे त्यांनी तिथं मतदान करून घेतलं. आणि आज हे सगळे सत्तेत आहेत. त्यामुळे आम्ही सत्तेत, ठीक आहे तुमचं सरकार ठेवा, आम्हाला काही घेणं नाही तुमच्या सरकारचं, पण याच्या पुढे लोकशाहीचा गळा जे तुम्ही दाबत आहात अशा पद्धतीने गैरव्यवहार करून तुम्ही संविधानाला धोक्यात आणताय. तुम्ही तिथं उद्या जाऊन कदाचित लोकसभेचं इलेक्शन जेव्हा येईल तुम्ही 400 पेक्षा जास्त तुमचे खासदार निवडून आणाल आणि जे तुमचं स्वप्न होतं संविधान बदलायचं, आरक्षण सर्व समाजाचं काढून टाकायचं, हे तुम्ही येत्या काळामध्ये करू शकतात अशी आम्हाला भीती आहे. त्यामुळे सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच तुम्ही ते बदल करावेत. आम्ही डोळ्यात तेल घालून तिथं लक्ष देऊनच आहोत, पण अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा जर तुम्ही दाबवत असाल तर हे आम्हाला पटणार नाही. आणि जी यादी तुम्हाला सांगत होतो ती ही यादी आहे. सगळ्यात जास्त घोळ जर लोकसभा 2024 आणि विधानसभा 2024 या 6 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान कुठं वाढलं असेल विधानसभा मतदारसंघाप्रमाणे तर पनवेलमध्ये हे किती वाढले, 60,000 65,000 वाढले, बरोबर ना. किती कुठे दिसतंय 60,000 कमी करा अजून. कल्याण रूरल 57,000 वाढले, भोसरी 56,000, नीरा भायंदर हे 53,000, नाळा सुपारा 50,000, चिंचवड 45,000, हडपसर 43,000, मुंबई काळवा 41,000. म्हणजे तिथं बघा किती मोठ्या मतदानाने आमचे आव्हाडसाहेब जिंकले असतील. मालेगाव सेंटर असं ते सगळं बघितलं तर अशा पद्धतीने ते वाढलेलं आहे आणि याच्यामध्ये असा घोळ झालेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी आमच्या लोकांचं मतदान त्यांची लीड ही कमी तरी झालेली आहे, नाहीतर बहुतांश लोक तिथं दुर्दैवाने पडलेले आहेत. अशी परिस्थिती तिथं आहे आणि अशा पद्धतीने त्यामुळे हे कसे वाढले
हे आम्हाला सगळ्यांना तिथं बघायचं आहे. त्यामुळे वोट चोरी, गद्दी चोरी, खुर्ची चोरी, लोकशाही चोरी, संविधान चोरी, जे काय म्हणायचं तुम्ही म्हणा, पण चोरी नक्की झाली आहे हे कुठं आता तिथं पुराव्यासकट आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. उत्तर भाषेमध्ये निवडेल. शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी चालू होती. लोकसभेचं वातावरण बघता आणि विधानसभेचं वातावरण बघता लोकांच्या मनामध्ये एक भावना होती की काही केलं तरी आपण एनडीएचं सरकार नाही तर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आणायचं नाही. महाविकास आघाडीच्या बाजूने लोकांचा कौल होता. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांपासून आमच्यापर्यंत आणि आमच्या नेत्यांपर्यंत आम्ही सर्वजण खुशीत होतो की आम्हीच निवडून तिथे येणार. एक दोन लोक अतिरिक्त करतात अशा कंप्लेंट त्यावेळेस तिथं आल्या होत्या, पण वातावरण असं होतं की मतदान चालू होतं की करून या, आपणच येतोय, अशा वातावरणात आम्ही असल्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे कुठंतरी आमचं दुर्लक्ष नक्की तिथं झालं असावं. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा खोलात जायला लागलो तेव्हा खऱ्या अर्थाने चुका या कुठंतरी आम्हाला कळतात. ह्या चुका आमच्या कार्यकर्त्यांच्या तुम्ही आज बोलत असला तरी घोळ कुणी केलाय तर बीएलओली केलाय, इलेक्शन कमिशनली केलाय, मतदार यादीमध्ये झालेला आहे. आणि हा फक्त एका मतदारसंघामध्ये नाही, सर्व मतदारसंघामध्ये हा घोळ झालाय. म्हणून आम्ही सांगतोय की सरकारमधल्या नेत्यांनी इलेक्शन कमिशनची बाजू घेऊ नये. आम्ही इलेक्शन कमिशनला विचारतोय हा घोळ झाला कसा, बीएलओला तुम्ही त्या ठिकाणी का सांगत नाही. आम्ही बोलतो इलेक्शन कमिशनला, आम्ही बोलतोय त्या इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांवर, आणि उत्तर मात्र देतात हे भाजपचे नेते. मग मुख्यमंत्री साहेबांना थोडी आम्ही विचारतोय की बाबा काय झालं, कसं झालं, तुम्ही नका देऊ उत्तर. इलेक्शन कमिशनने उत्तर तिथं आम्हाला द्यावं आणि आम्हाला व्हिडिओ जे आम्ही मागतोय ते व्हिडिओ तुम्ही द्या. आहे का धाडस, असं आम्ही इलेक्शन कमिशनला तिथं म्हणतोय. आता याद्या आम्ही जेव्हा मागायला घेतो तेव्हा इलेक्शन कमिशन म्हणते राज्याचं, केंद्राचे इलेक्शन कमिशननी याद्या बनवल्यात. अरे बाबांनो, तुम्हाला अधिकार आहे, राज्यातलं इलेक्शन आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आहे, तुम्ही त्या याद्या बनवल्या पाहिजे, क्रॉस व्हेरीफाय केल्या पाहिजे. तुम्ही कशाला ढकलताय केंद्र इलेक्शन कमिशनवर. सगळा घोळ आहे, सगळा असा कारभार आहे की लोकशाही याच्यामध्ये संपून जाईल अशी भीती आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटते. आता मुख्यमंत्री साहेबांची एक सवय आहे, काही बोललो ते पुरावे द्या. पुरावे तर दिले, ते सिडकोच्या बाबतीत सुद्धा पुरावे मागितले, पुरावे दिले, पण पुरावे देऊन करता काय तुम्ही? तुम्ही नुसते पुरावे मागता, मीडियासमोर फक्त वेळ मारून घेता, आणि हे सगळे पुरावे दिल्यानंतर मात्र तुम्ही म्हणता की नाही नाही असं नसतं, तसं असतं, त्यावेळेस कळलं नाही का. म्हणजे झालं असं की लोक आज मरतायत, लोकशाही आज धोक्यात आली, आणि तुम्ही दाखले देताय की इंदिरा गांधींच्या वेळेस काय झालं, तिथं राजीव गांधींच्या वेळेस काय झालं, गेले तेव्हा काय झालं हे नाही, आजचं सांगा. आज लोक मरतायत, आज तुम्ही अशा पद्धतीने निर्णय घेताय, पण कधी अंगावर आलं तुमच्या वेळेस असं झालं, त्यावेळेस असं झालं. म्हणजे भूतकाळ, आम्हाला भूतकाळ नको, आम्ही युवा वर्ग आहोत, आम्ही 60% लोक आहोत. वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करणार आहात, कारण भविष्य आज धोक्यात आहे. वर्तमानाबद्दल काय बोलायचं तुम्ही बोला, पण यावर कदाचित त्यांच्याकडे उत्तर नसावं, आणि उत्तर हे नेत्यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा सुद्धा नाही. आमचं मत आहे इलेक्शन कमिशनवर. त्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून ठिकठाकाने लोकांना हे सगळे विषय कळले पाहिजे, या अनुषंगाने आम्ही सर्वजण नक्कीच तिथे लढणार आहोत. लोकसभा झाल्या म्हणजे विधानसभेच्या आधी सुद्धा आम्ही एक पत्र दिलं होतं. ते पत्राचा पुरावा जयंत पाटील साहेबांनी मीडियासमोर तिथं आणलेला आहे. आम्ही स्पेसिफिकली सांगितलं होतं की फार चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी होत आहेत. तिथं मतदान म्हणजे काय तर कॉलेजेसमध्ये आपण जर बघितलं तर कॉलेजेसमध्ये शिकण्यासाठी मुलं कुठून आले आहेत, बिहार, यूपी, दिल्ली वगैरे, आणि अचानक त्या बूथवर ही सगळी मुलं दिसायला लागले मराठी मुलं म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही आधार कार्ड बदललं, ही लोक आली, त्यावेळेस आम्ही आक्षेप घेतला, आता सुद्धा आम्ही आक्षेप घेतला. पण सातत्याने आमचं कामच आहे की लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या सत्तेच्या विरोधात, पैशाच्या विरोधात, दडपशाहीच्या विरोधात तिथं लढत आहोत. आता सुद्धा आम्ही तोच प्रयत्न करतोय की लोकांना सांगतोय की बघा, लोकशाही आज धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, आणि आज संविधान धोक्यात असेल तर उद्या जाऊन सर्व
आरक्षण सुद्धा धोक्यात येतील, कारण का भाजपला काय करायचंय, सत्तेतल्या लोकांना काय करायचं, संविधान बदलायचं, आरक्षण पूर्णपणे तिथं काढून टाकायचंय आणि पूर्णपणे एकदा या देशामध्ये मनुवाद कसा येईल याचा प्रामाणिक प्रयत्न सत्तेतले लोक तिथं करत आहेत. आणि दुर्दैव असं इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था, त्याचा वापर केला जातो. ईडी स्वायत्त संस्था, त्यांचा वापर केला जातो. सीबीआय स्वायत्त संस्था, त्यांचा वापर केला जातो. आरबीआयचा वापर दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारला उगाच तिथं पैसे देण्यासाठी तिथं केला जातो. म्हणजे स्वायत्त संस्था या देशामध्ये राहिलीच नाही, म्हणजे कुठेतरी उद्या जाऊन संविधान सुद्धा राहणार नाही अशी भीती आम्हा सगळ्यांना तिथं वाटते. आता इलेक्शन कमिशनवर सातत्याने आरोप होतात, राहुल गांधींनी केले, तुम्ही करताय, पण दखल कोणीच घेत नाही ना. इलेक्शन कमिशन घेत नाही, न्यायालय सुद्धा घेत नाही. न्यायालयावर बूट फेकतात. पर्याय काय विरोधकांकडे, काय ऍक्शन काय? शेवटी आम्ही प्रयत्न करणार लोकांपर्यंत मीडियाच्या मदतीने हा विषय घेऊन जायला, इलेक्शन कमिशन पर्यंत हा विषय घेऊन जायला. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही तिथं प्रयत्न करत आहोत. आता सुप्रीम कोर्टाची पण परिस्थिती आज आपण बघितली तर तिथं जे सर्वात प्रमुख सुप्रीम कोर्टाचे जे आहेत त्यांच्यावर आरएसएस विचाराचे नाहीतर मनुवाद विचाराचे लोक बूट टाकण्याचा सुद्धा तिथं विचार करतात. म्हणजे ही परिस्थिती सुप्रीम कोर्टाची आहे, न्यायव्यवस्थेची आहे. आमचा त्यांचा विश्वास आहे, पण कुठं ना कुठंतरी काय ना काहीतरी गोष्टी झाल्या पाहिजे. ह्या गोष्टी कधी होऊ शकतात, जेव्हा लोकातून एक उठाव होईल. लोक जेव्हा रस्त्यावर लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी जेव्हा रस्त्यावर येतील तेव्हाच काहीतरी बदल होईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. तेव्हा रस्त्यावरची लढाई येत्या काळामध्ये लढावी लागेल का काय असा प्रश्न आता आम्हा सगळ्यांना पडायला लागलेला आहे. नाही, असं घर बघितलं पाहिजे ना, ज्या घरामध्ये सर्व धर्माचे, विविध जातीचे, विविध एज ग्रुपचे, वेगळ्या भागातले एकाच घरात राहणारे लोक हे अशोक बापूंच्या पवार यांच्या मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी या सर्व जे काही 180 लोक आहेत त्यांना थोडे पेढे वाटण्यासाठी, दिवाळी भेट देण्यासाठी 100% अशा काही घरं असतील तिथं आम्ही जाऊ आणि आमचे जे काही पदाधिकारी असतील त्या भागामध्ये ज्यांना कोणाला काय माहिती असेल त्या घरी जाऊन दिवाळी भेट नक्कीच देतील असं मला वाटतं. आम्ही हेच म्हणतोय, आम्ही वर्ष झालं हेच म्हणतोय की मृत व्यक्तींची नावं ही ठेवली जातात आणि तिथे काही ठिकाणी बूथ ताब्यात घेतलं जातं. जसं बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच गावांमध्ये झालेलं आपण तिथं बघितलेलं आहे. आणि मग तिथं काय होतं की मृत व्यक्तीच्या नावावर दुसराच कुणीतरी येतो, बटन दाबतो, निघून जातो. मग आम्ही जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा मागतो की तेव्हा सीसीटीव्हीमध्ये कळतं की बाबा कोण आलं, कुणी मतदान केलं. मग ते कळू नये म्हणून राज्य सरकारच्या काही नेत्यांनी केंद्र सरकारच्या लोकांना सांगितल्यानंतर इलेक्शन कमिशनला आदेश आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही देऊ शकत नाही. याच्यासाठीच आम्ही सीसीटीव्ही मागतो की हे खोट्या गोष्टी तिथं कळल्या पाहिजे. आता गायकवाड जे तिथं सत्ताधारी आमदार आहेत ते जर म्हणत असतील की बुलढाण्यामध्ये 1 लाख लोकांची नावं वाढली असेल तर आता घरचंच आहेर सत्तेतल्या लोकांना मिळालं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मग अशा पद्धतीने आता सत्तेतलीच लोक बोलायला लागली. मग कुठं ना कुठंतरी आम्ही जो आवाज उठवतोय तो आवाज आता सत्ताधारी लोकांच्या कानावर पण ते कशा का निवडून आलेलं का असं ना. एकनाथ शिंदे साहेबांकडे पद आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे सत्ता आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे पैसा आहे असं आम्हाला कळतं. एकनाथ शिंदे साहेबांकडे कार्यकर्त्यांची फौज आहे, आमदारांची फौज आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांकडे दवे नावाची व्यक्ती आहे का जी सिस्टममध्ये जाऊन घोळ करू शकते? एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजितदादांना मला असंही कळतं की अजितदादांची खास बैठक ही मुंबई जवळच्या कर्जत या तालुक्यामध्ये आता सुरू आहे. अजितदादांना सुद्धा आता भीती वाटायला लागलेली आहे की ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा पत्ता वोट चोरीच्या माध्यमातून
सत्तेतल्या लोकांनी कट केला तसा आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिका, ठाणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक असे जे काही मोठ्या महानगरपालिका जिल्हा परिषदच्या आहेत तिथं वोट चोरीचा वापर हा आमच्या विरोधात तर केलाच जाईल, पण आमच्या बरोबर हा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात सुद्धा केला जाणार आहे, अजितदादांच्या विरोधात सुद्धा केला जाणार आहे. म्हणून सत्ताधारी आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे गायकवाड बुलढाण्याच्या बाबतीत ते बोलतायत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तिथं आता तिथं सॉफ्टवेअर आता वापर करण्याचा विचार करत आहेत की चोरी शोधली पाहिजे. म्हणजे भाजपवर ज्या पद्धतीने आम्ही आता बोलतोय तसं उद्या जाऊन एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा सुद्धा बोलतील अशी परिस्थिती पुढच्या काही महिन्यांमध्ये 100% येऊ शकते. त्यामुळे कोण चोरी करते तर भाजपचे काही पदाधिकारी चोरी करत असावेत अशी शंका आम्हाला आहे आणि ती शंका याच्यासाठी वाढत चाललेली आहे. आम्ही बोलतो इलेक्शन कमिशनवर, उत्तर मात्र भाजप तिथं देते. त्यामुळे तिथंच कुठंतरी काहीतरी गोम आहे नाहीतर अडचण आहे असं आमचं मत आहे. कोण उपस्थित राहायला पाहिजे होतं? कुठे? कालची जी विरोधकांची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी देखील उपस्थित राहणं गरजेचं होतं, कारण की 2019च्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर मात्र एक निवडणूक आयोगाच्या विरोधातली भूमिका अजित पवारांनी घेतली. मात्र सत्तेत सामील झाल्यावरती सत्ताधाऱ्यांची बोल बोलत हे कधीपर्यंत बोलतील? स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत बोलतील. जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना कळेल इलेक्शन कमिशनचा वापर करून अजितदादांच्या पक्षाचा काटा काढला, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा काटा काढला, त्यानंतर म्हणजे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन झाल्यानंतर मात्र एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आमचे आणि अजितदादा सुद्धा हे तिथं इलेक्शन कमिशनला आमच्याबरोबर, आता राज ठाकरे साहेब आलेत, उद्या हे दोघं सुद्धा तिथं आपल्याला दिसतील लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनच्या आधी, असं आपल्याला म्हणावं लागेल. आता इलेक्शन कमिशन या विषयावर आपण तिथं बोलत आहोत. कुठं ना कुठंतरी आता त्यांच्यात वाद सुरू होतील. हे वाद तिथंच थांबतील असं नाही, हे वाद वाढतच जाणार आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि त्याच्याचबरोबर सायंकाळी 5-5:30 नंतर जे काय 72 लाख लोकांची मतदान, हे 72 लाख लोकांचं मतदान फक्त एका तासात झालं. याच्यावर सुद्धा येत्या काळामध्ये आम्ही म्हणजे आधी सुद्धा माहिती मागितली, आता सुद्धा मागतोय, ती माहिती मात्र दुर्दैवाने आम्हाला मिळत नाही. राहुल गांधीजी सुद्धा तिथं मागत आहेत, पण बघूया त्या बाबतीत काय होतं. हे बघा, अजितदादांचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मी काय वेगळं बोललो होतो का? अहिल्यानगर शहराचा जर आमदार बघितला तर आता ज्या पद्धतीने ते भाष्य करतायत, दादांनी झापून सुद्धा, पत्र देऊन सुद्धा, नोटीस काढून सुद्धा त्यांचं चालूच आहे काय प्रकरण. आम्हाला असं करते पुढच्या महिन्यामध्ये 10 मोठ्या सभा घेतल्या जाणार आहेत. म्हणजे देशात भाजपचं सरकार, राज्यात भाजपचं सरकार, आणि आक्रोश कोण करतोय तो हिंदू आक्रोश करताय, आणि त्याच्यात कोण बोलणार आहे तर ही सगळी बोलणार आहेत. मग अजितदादांचं सुद्धा आहे. म्हणजे कुठं ना कुठेतरी एक आमदार भाजप दादांचा पुढत चाललेला आहे. तसंच आपण एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा तिथं बोलू शकतो. त्यामुळे बघता बघता त्यांचे 20, 25, 30 आमदार कसे त्यांच्या हातातून सुटून जातील हे कळणार नाही. आणि काही नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये सुद्धा आहेत जे आता भाजपशी संपर्कात राहून हे सगळे आमदार फोडतायत. आणि अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा जे कोकणातले मोठे नेते आहेत, तटकरे साहेब, ज्यांनी आता पक्ष ताब्यात घेतलाच आहे असं आपलं समजावं लागेल, त्यांच्या माध्यमातून काही आमदार असं बघता बघता 2029 लोकसभेच्या आधी बरेच आमदार हे भाजप बरोबर गेले असतील. पण लोकच इतकी कंटाळलेले असतील, उड्या मारणाऱ्या लोकांना हे आपण कुठेतरी झूमध्येच बघूया अशी भूमिका लोक घेतील आणि सामान्य लोकांना मात्र निवडून नेऊया अशी भूमिका लोक घेतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो.
त्याच्यातच मी तुम्हाला म्हणतोय की बूथ कुठं ताब्यात घेतला जातो की जिथं मतदार यादी मोठ्या प्रमाणात तिथं बदल केले गेलेत. मयत व्यक्तीच्या म्हणजे जो व्यक्ती नाहीच आहे, जिवंत नाहीच आहे, त्याच्यावर दुसरं कोणीतरी व्यक्ती येऊन मतदान तिथं करत असतात, नाहीतर दुसऱ्याच नावावर तिसरं येऊन मतदान तिथं केलं जातं. म्हणूनच आम्ही म्हणतोय की अशाच बऱ्याच ठिकाणी तिथं केलं गेलंय आणि म्हणूनच व्हिडिओ जे आम्ही मागतोय ते पुरावे आहेत. पण व्हिडिओ जर म्हणजे पुरावेच तुम्ही आम्हाला देणार नसाल त्याचा अर्थ तुम्ही कुठंतरी गडबड झाली, चोरी झाली आणि त्या चोरीवर आता पांघरून घालण्याचा प्रयत्न हा इलेक्शन कमिशनकडनं केला जातोय. चोरीचा मुद्दा तुम्ही सातत्यानं लावून करताय, पण वोट चोरीचं पुढं काय झालं हे सांगत नाही. शेवट सांगतो कोणाचं वोट चोरीच्या बाबतीत काय विषय आहे का? विरोधकांकडून वोट चोरीबाबत फेक नेरेटिव्ह पसरवलं जाते असा आरोप खासदार सुनील तटकरे यांनी केला. कोण म्हणलं? खासदार सुनील तटकरे. आता सुनील तटकरेंबद्दल मी बोललो. आता आम्ही इलेक्शन कमिशन बद्दल बोललो की देवेंद्र फडणवीस साहेब बोलत होते. मग आम्ही सारखं म्हणायला लागलो देवेंद्र फडणवीस साहेबच का बोलतायत. तर आता त्यांची जागा कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन तटकरे साहेबांना गेला असावा. आता मी बोलत नाही, तू बोल आणि ते बोलायला लागले असतील असं आपल्याला म्हणावं लागेल. विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा देवांग दवे यांच्याबद्दल आरोप केलेले होते. तुम्ही सुद्धा आज त्यांचं नाव घेतलेलं आहे. देवांग दवेंनी मात्र हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत आणि विरोधकांकडे काहीच नाहीये, काही पुरावे नाही, त्याच्यामुळे केवळ माझ्यावरती आरोप करतात आणि माझ्या कामाची प्रसिद्धी करतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या संदर्भात तुमच्याकडे खरंच काही पुरावे आहेत का तुम्ही त्यांचं नाव घेताय? दवे नावाच्या व्यक्तीने इलेक्शन कमिशनची वेबसाईट मेंटेन करण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता का? इलेक्शन कमिशनमध्ये तो किती वेळा तिथं गेला? इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला कुठली कुठली माहिती मिळते, कशी मिळते, ही सगळी लोकांना तिथं माहिती आहे. आता तुम्ही ज्या मशीन खोलत आहात, बसवत आहात, काय बसले, काय निघालंय, कुठला स्क्रू टाकलाय, कुठं काय टाकलंय हे तुम्हाला कळणारच आहे. आणि मग त्या माहितीचा वापर हे तुम्ही तुमच्या जवळच्या पक्षाला करणारच आहात. तुम्ही कुठल्या पक्षातले आहेत? तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात. तुम्ही थोडी आम्हाला मदत करणार आहात की आमच्या पक्षाला म्हणजे भाजपच्या विरोधातल्या पक्षाला तुम्ही मदत नाही करणार. मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पण घेतलं, तुमची लोक त्या वेबसाईटवर काम करत होती, सगळी माहिती तुमच्याकडे होती. आम्ही मागतोय आम्हाला माहिती काय दिली जात नाही. तुमच्याकडे रेडीमेड वेबसाईटच्या मदतीने माहिती तिथं होतीच आणि तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात तर तुम्ही भाजपचे आहात. सरळ दवेंचा तिथं लिंक ही भाजपला लागते, इलेक्शन कमिशनला लागते. म्हणून मध्ये जे काय घोळ झालाय तो सगळा त्यांच्या कंपनीच्या मदतीने केला असावं असं आमचं सगळं मत आहे. ओके. शरद पवार जे आहेत ते बारामतीमध्ये यंदाच्या दिवाळीला नसणार आहेत, त्याचं काही खास कारण आहे? दिवाळीत आहेत. नाही, दिवाळीत ते तिथं असतील, पण मोठ्या प्रमाणात पाडव्याच्या दिवशी पवार साहेब जे लोकांना भेटत असायचे ते मात्र यंदा कदाचित ते होणार नाही. त्याचं मुख्य कारण त्यांचे धाकटे बंधू प्रताप पवार साहेब यांच्या पत्नी ह्या नुकत्याच दुर्दैव त्यांचं तिथं निधन झालं आणि कुटुंबामध्ये एक वेगळं वातावरण, दुःखाचं वातावरण असल्यामुळे तो निर्णय पवार साहेबांनी आणि कुटुंबाने तिथं घेतला आहे. त्याच्याचबरोबर आज जे काही महाराष्ट्रामध्ये लोकांचं नुकसान झालं ते सुद्धा दुसरं कारण कदाचित असू शकतं. ते ना हा करतो, थोडं 1-2 मिनिटं जाऊ द्या आणि मग आम्ही घेतो. हा आहे थांबा ना, त्यांना एक थोडी जागा करा. एक थोडक्यात तुम्हाला नाही थोडक्यात एक अपडेट देतो. द्या ना प्लीज. नाही संस्थेचं फोरम फॉर सिटीजन त्या मागण्या मागताय त्या शेवटच्या ॲजिटेज देऊन टाका. हा शेवटच्या मागण्या ज्या होत्या हो. त्या आता थोडक्यामध्ये आपल्या सर्वांना एक फार महत्त्वपूर्ण माहिती ही मला इथं द्यायची आहे. माझ्याबरोबर वकील स्वप्नील सर इथं आहेत, ज्यांचं सिटीजनसाठी म्हणजे नागरिकांसाठी काम करणारं एक फोरम आहे. त्या फोरमचे ते पदाधिकारी आहेत. भावनाताई इथं आहेत ज्या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी आहेत. आमले भाऊ जे आमचे आता
नवी मुंबईचे अध्यक्ष झालेत ते सुद्धा इथं आहेत. विषय आपल्या सर्वांना कुठला सांगायचा होता तर सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये असणाऱ्या एका नेत्याच्या सांगण्यावर सिडकोमध्ये बसलेले जे चेअरमन ज्यांचं नाव मंत्री शिरसाट आहे यांनी जो घोळ केला होता 5,000 कोटीचा, तो असे सामाजिक कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो उघडकीस आणला. त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला, 3 पत्रकार परिषदा घेतल्या, सिडकोवर मोर्चा काढला. सुप्रीम कोर्टामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते हे या विषयाच्या साठी लोकांच्या बाजूली, भूमिपुत्रांच्या बाजूली कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले. भावनाताई ह्या लोक आयुक्तमध्ये न्याय मागण्यासाठी आता तिथं गेलेल्या आहेत. झालंय असं की जे काय मुद्दे आम्ही मांडत होतो ते सुप्रीम कोर्टाला पटलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी काही दिवसांपूर्वी झाली ती सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलेलं आहे की तुम्ही या विषयाच्या बाबतीत जे कोणी लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता का ती कारवाई आम्ही करू. सुप्रीम कोर्टाने कोणाकोणाला नोटिसेस काढलेल्या आहेत तिथं यूडी विभाग, त्याच्याचबरोबर फॉरेस्ट विभाग, तिथे असणारे सेक्रेटरी, जे आपले चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी पत्र लिहिलेलं आहे, नोटीस काढलेली आहे. सिडकोला सुद्धा त्यांनी नोटीस काढलेली आहे की तुम्हाला या बाबतीत लवकरात लवकर ऍक्शन ही घ्यावी लागेल आणि ऍक्शन तुम्ही नाही घेतली तर मग या बाबतीत आम्ही राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकारला जबाबदार धरू आणि राज्य सरकारवर तिथं कारवाई करू. म्हणजे जे आम्ही बोलत होतो ते पुराव्यासकट बोलत होतो. 12,000 पानांचे पुरावे जे आम्ही दिले, जे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी मागितले होते ते त्यांच्यापर्यंत पोहोचून सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी या बाबतीत कुठेही ऍक्शन घेतली नाही. पण न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्यामुळे स्वप्नील वकील साहेब व त्यांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते, भावनाताई व इतर आमचे सर्व पदाधिकारी व स्थानिक सर्व ग्रामस्थ, ज्याला आपण भूमिपुत्र म्हणतो, यांना सुप्रीम कोर्टाने तुर्तास न्याय दिलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 3 नोव्हेंबरला अजून एक सुनावणी होईल आणि जर सरकारने तोपर्यंत कुठंच काही कारवाई केली नाही तर 3 नोव्हेंबरला सरकारवर एक मोठी कारवाई सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून होईल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. आता भावनाताई ज्या लोकायुक्तमध्ये गेल्या होत्या, लोकायुक्तांनी सुद्धा नोटिसेस काढलेल्या आहेत. पण त्या नोटिसेस काढत असताना जे कोणी त्या पदावर आज आहे त्या पदाला नोटिसेस काढलेल्या आहेत. या यादीत कदाचित तुम्ही म्हणताल शिरसाटांचं नाव दिसत नाही. शिरसाट चेअरमन राहिलेले नाहीत. शिरसाट फक्त मलिदा खाण्यासाठी काही काळासाठी चेअरमन झाले होते. त्यांनी तो मलिदा खाल्ला, इलेक्शनमध्ये तो पैसा वापरला, ते सत्तेत आले, त्यांना भेट त्यांच्या नेत्यांकडून मंत्रिपदाची मिळाली, त्या मंत्रिपदाला सुद्धा न्याय ते देत नाहीत. त्यामुळे त्यांचं नाव आत्ता नसेल, पण पुढे जाऊन जेव्हा सुनावणी होईल त्या सुनावणीमध्ये कार्यकर्त्या म्हणून आणि सामाजिक काही लोक म्हणून त्यांनी जी नावं घेतली जातील त्याच्यामध्ये शिरसाटांचं नाव घेतलं जाणार, त्यांचं नाव याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाणार. त्यामुळे आता लोक आयुक्ताला सुद्धा ही इन्फॉर्मेशन आम्ही दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टात हा विषय चालत असल्यामुळे तिथं सगळे पुरावे आणि सुप्रीम कोर्टाने यांच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे आता लोक आयुक्त सुद्धा त्याच्यामध्ये डोळ्यात तेल घालून एक योग्य असा निर्णय घेईल असा विश्वास त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतं. आता पुढे दिवाळी आहे, त्यामुळे दिवाळी असल्यामुळे कुठेही आम्ही तिथं आंदोलन करणार नाही. पण जशी दिवाळी संपेल तिथं नक्कीच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या विषयाला पूर्णत्वास नेऊन, म्हणजे आता ही 3री आमची पत्रकार परिषद आहे, पण 4थी पत्रकार परिषद ही तिथं शिरसाटांना घरी बसवल्याशिवाय, त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय, अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पण एक सांगतो की मराठी मीडियाच्या मदतीने, तुमच्या सर्वांच्या मदतीने, स्थानिक भूमिपुत्रांच्या मदतीने व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सरकारली जो उत्मात लावला होता तर या राज्य सरकारचे म्हणजे सामान्य लोकांचे तिजोरीमध्ये असणारे 5,000 कोटी रुपये हे आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं वाचवले आहेत. आणि ही फाईल बघितली तर हा आकडा 5,000 कोटीवरच थांबतो असं समजू नका. हा आकडा 70 ते 80,000 कोटी रुपयेपर्यंत जाणार आहे. ही मात्र फक्त सुरुवात आहे.
त्यामुळे आम्हाला ज्याच्यासाठी आमच्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने निवडून दिलं, आमच्यावर जे लोक तिथं विश्वास ठेवतात, आम्ही ज्या निष्ठेने महाराष्ट्रातल्या लोकांच्यासाठी तिथं काम करतो, त्यांची सेवा देतो, त्याला यश आले. 5,000 कोटी रुपये आता आम्ही वाचवलेत आणि पुढे जाऊन ते 70,000 कोटीपर्यंत आकडा जाईल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. बोलू आता. मी वकील स्वप्नील सरांना विनंती करतो की तुम्ही कोर्टामध्ये होता, कोर्टाने राज्य सरकारला कसं फटकारलं हे तुम्ही थोडंसं सांगावं. कॉन्शियस सिटीजन फोरम यांच्या वतीनं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये PIL दाखल करण्यात आलं. त्यामागचं कारण म्हणजे नगरविकास विभाग, महसूल विभाग आणि फॉरेस्ट विभाग आणि सिडको या चारही विभागाकडनं 2015ला SLP दाखल करण्यात आलं. तुम्ही इथे मध्ये कॉन्शियस सिटीजन फोरम या आमच्या संस्थेकडनं सुप्रीम कोर्टमध्ये PIL दाखल करण्यात आलं. त्या PIL दाखल करण्यामागचं कारण म्हणजे नगरविकास विभाग, महसूल विभाग, फॉरेस्ट विभाग आणि सिडको विभाग यांच्यातर्फे 2015ला SLP दाखल करण्यात आलं. ते SLP दाखल करण्यामागचं कारण असं आहे की बिबलकर हे कुटुंब आहे, त्यांना जे जमीन मिळाली होय इनामी जमीन, ते इनामी जमीन संपूर्ण सरकार जमा झालेली आहे. कारण अबोल्युशन ऑफ इनाम ऍक्ट हे 52 आणि 53 1952 आणि 53 मध्ये आल्याप्रमाणे त्यांच्या शपथपत्राच्या आधारे सुप्रीम कोर्टमध्ये दाखल करून सुप्रीम कोर्टाने त्याचं संज्ञान घेऊन स्टे दिलेलं होतं 2015 मध्ये. स्टे दिलेलं पण असताना सिडको आणि नगरविकास विभाग त्याच्यामध्ये पार्टी सुद्धा असताना आणि सिडकोनी 30 वर्षापासून मागील बिवलकर कुटुंब हे 12.5% भूखंडासाठी अपात्र आहेत असं वेळोवेळी 4 MDंनी सांगून पण म्हणजे त्यांचं अर्ज अपात्राची अर्ज म्हणजे अपात्र आहेत असं अर्ज दिल्यानंतर त्यांना नाकारून पण अचानकपणे नगरविकास विभागाने 24 तासाच्या आत 42 टेबल फिरवून त्यांची मान्यता देऊन त्यांना 61,750 एवढं मीटरचा भूखंड देण्यात आलेला आहे. म्हणजे हे याच्या मागचं कारण काय आहे की SLP पेंडिंग असताना राज्य सरकारने सगळ्या विभागांनी पण त्यांच्या मालकी हक्कावर प्रश्न निर्माण करून सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर स्टे देऊन सुद्धा हे का करण्यात आलं हा प्रश्न आम्ही मंत्रालय फॉरेस्ट मिनिस्टर यांच्या अप्लिकेशन करून दालनामध्ये ते प्रश्न विचारला. तरी सिडको विभागाने वेगवेगळ्या पद्धतीनं स्टे दिलेला असल्याचं खोटं सांगितलं. म्हणजे या विषयामध्ये न्याय मिळत नाही हे जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर या सगळ्या गोष्टींची मांडणी केली. रिट पिटिशन म्हणजे PIL द्वारे. तर इश्यू नोटीस माननीय सर्वोच्च न्यायालयाने इश्यू नोटीस करून आणि सगळ्या विभागांना सांगितलेलं आहे की इंटरिम रिलीफ म्हणजे अंतरिम आदेश का नाही देण्यात येऊ नये. 3 नोव्हेंबर 2025ला सगळ्यांना 3 आठवड्याची अवधी देऊन तिथे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सांगितलं. आणि सर्वोच्च न्यायालयाने असं पण नमूद केलं की तुम्ही त्वरित याच्यावर म्हणजे कोणतं तरी आदेश द्या. सगळ्या बेकायदेशीरपणे जे कारवाई चालू आहे जर तसे केले नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालय त्यांच्यावर स्वतः आदेश घेईल असं त्यांचं म्हणणं होतं. हिंदी बोलो. देखो अभी मैंने एक प्रेजेंटेशन किया था. कल हमारे जो सब पक्ष के नेता थे, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष, कांग्रेस पक्ष, उसके साथ उद्धव ठाकरे साहब उनका पक्ष और राज ठाकरे साहब, ये जो मनसे के नेता है वो खुद वहां पे थे और वहां पे इलेक्शन कमीशन के साथ उनकी चर्चा हुई थी. अभी चर्चा किस सिलसिले में हुई थी तो जो वोटर लिस्ट है उसमें जो गलतियां है उसमें एक व्यक्ति के 2 बार 3 बार 4 बार जो नाम आए हैं रॉन्ग रेसिडेंशियल प्रूफ देते हुए वहां पे रजिस्ट्रेशन जो वोटर का हुआ है, ऐसे अलग अलग विषय पे उनकी चर्चा हुई थी. अभी कल उन्होंने वो मुद्दा वहां पे प्रस्तुत किया, वहां पे प्रेस कॉन्फ्रेंस हुई. आज इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से यहाँ पे मैंने ऐसे बहुत सारे एग्जाम्पल्स वहां पे दिए थे कि एक व्यक्ति 6 बार उसका रजिस्ट्रेशन हुआ है, एक व्यक्ति उसका 2 बार है, 3 बार है, एक व्यक्ति का नाम सेम लेकिन उसका जो पुरुष या महिला ये जो सेक्स का ये जो होता है रेफरेंस वो चेंज हुआ है.
एक व्यक्ति जो मरा दिखाया गया है, उसने खुद वहां पे मतदान किया, ऐसे बहुत सारे विषय थे। उसके प्रूफ आज इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से मैंने दिए। हमारा कहना यह है कि सरकार में ऐसे लोग हैं कि जो इलेक्शन कमीशन के साथ चर्चा करते हुए टेक्निकली सब मदद सत्ताधारी को वहां पे की जाती है, अधिकारी को इस्तेमाल किया जाता है, बीएलओ जो अधिकारी होता है उसका इस्तेमाल किया जाता है, और वहां पे वोटर लिस्ट में बहुत बड़ी अफरा तफर वहां पे होती है। इसलिए हम सबका कहना है कि अगर लोकशाही और संविधान संभालना है, उसको टिकाना है, तो इस तरीके का इलेक्शन ये उचित नहीं होगा। इसलिए जब तक ऑब्जेक्शन पूरे नहीं किए जाते, जो भी ऑब्जेक्शन विरोध के पार्टी ने वहां पे लिए गए हैं, जो हम बता रहे हैं, उसको क्लैरिफिकेशन जब तक नहीं दिया जाता, तब तक वहां पे ये इलेक्शन नहीं होना चाहिए, ऐसे हमारी भूमिका है। और उसी के साथ वीवीपैट इस्तेमाल करना बहुत इंपॉर्टेंट है। अगर वीवीपैट इस्तेमाल करने के लिए आपके पास मशीनरी नहीं है, तो आप बैलेट पेपर पे वहां पे इलेक्शन लो, लेकिन इस तरीके का इलेक्शन अगर मैनिपुलेटेड हो या उस पर अगर बहुत सारा गलत चीज वहां पे हुई हो, तो इस तरीके का इलेक्शन नहीं होना चाहिए, ऐसे हम सबकी भूमिका है। जिस तरीके से बिहार में एसआईआर लागू किया गया, बाद में कुछ समझ में आ गई, क्या लगता है महाराष्ट्र में जो नौबत है एसआईआर करने की जरूरत है? देखो, महाराष्ट्र में अभी ये जो स्थानिक स्वराज्य संस्था है या लोकल बॉडी इलेक्शन है, वहां पे तो वोटर लिस्ट में बदल करते हुए, वहां पे वोट की चोरी करते हुए कैसे तो भी ये इलेक्शन वो आगे लेके जाएंगे। अभी ये जो हम बता रहे हैं, ये अभी एकनाथ शिंदे जी जो अभी सत्ता में, उनके पक्ष को भी अभी डर लगने लगा है। अजित दादा के जो पार्टी है उनको भी डर लगने लगा है कि भाजपा उनका जो भी नेटवर्क है उसका इस्तेमाल करते हुए इन दोनों के उम्मीदवारों को भी वहां पे गिराया जा सकता है। इसलिए हमारा जो डर है वो शायद एकनाथ शिंदे जी और इनका भी है। और फिर आप जो बिहार में चीजें हुई थी वो अभी इमीडिएटली ये इलेक्शन में होएगी ऐसे हमको नहीं लगता, लेकिन विधानसभा इलेक्शन जहां जहां पे है, जैसे कि अभी वेस्ट बंगाल का इलेक्शन वहां पे होगा, वहां पे डेफिनेटली वो इस्तेमाल होगा। और जब लोकसभा इलेक्शन देश में होगा और महाराष्ट्र विधानसभा होगा, उससे बिहार में जो पॉलिसी उन्होंने इस्तेमाल की वो शायद तब ये पॉलिसी हो सकती है। और हमको डर है कि इस लोकसभा में बीजेपी को, भाजपा को उतना सक्सेस नहीं मिला, जैसे कि उनका टारगेट था कि कैसे भी हालत में 400 के आगे जाने का और संविधान बदलने का, और ओवरऑल आरक्षण जो भी समाज को दिया है वो 100% वो खत्म करके वहां पे मनुवाद का शासन इस देश में लाने वो नहीं उनको उस टाइम कर पाए थे। इसलिए आने वाले इलेक्शन में इस तरीके की वोट चोरी करते हुए ऐसे जो पदाधिकारी है, जैसे दवे नाम के एक पदाधिकारी है भाजपा के, जिनको इलेक्शन कमीशन के वेबसाइट का काम वहां पे दिया था, उसका इस्तेमाल करते हुए अधिकारी, पदाधिकारी और बीएलओ इन सबको हाथ में लेते हुए वोट चोरी वहां पे महाराष्ट्र में बहुत बड़े पैमाने पे वहां से हुई, ऐसे हम सबका कहना है। दूसरा ये कि जिस तरीके से कल एमबीए के टक्कर गए और इलेक्शन कमीशन ने 2 दिन बैठक की राज ठाकरे भाजपा ने, क्या लग रहा है कि राज ठाकरे को एमबीए स्वीकार करेगा और खासकर कांग्रेस जो दूरी बना रही है? देखो, अभी कल कॉमन मिनिमम प्रोग्राम हमारा था कि अभी इलेक्शन कमीशन जिस तरीके से काम कर रहा है वो लोकशाही के लिए बहुत घातक है। इसलिए जो पक्ष सत्ता में जो लोग हैं वो भी इनवाइटेड थे या वो भी आते तो भी अच्छा होता। अभी वहां पे मन से ये पक्ष वहां पे आया था, वो अभी ऑब्जेक्शन लेना चालू कर दिया, अच्छी चीज है। आगे जाके जिस तरीके से महाविकास आघाड़ी फॉर्म हुई थी तब कॉमन मिनिमम प्रोग्राम बनाया था, जिस तरीके से बात करना है, कौन सा विषय आगे लेके जाना है, किस तरीके के मुद्दे वहां पे आगे लेके जाना है या महाराष्ट्र का विकास किस तरीके से, उसके कॉमन मिनिमम प्रोग्राम बनाया था। आगे जाके अगर हम ये जो पक्ष हमारे जो नेता है वो डिसाइड करेंगे तो कॉमन मिनिमम प्रोग्राम बनाया जाएगा, और उसमें अगर मन से वो कॉमन मिनिमम प्रोग्राम महाराष्ट्र के हित में, लोगों के हित में वो स्वीकारे, और वो अगर किसी और पक्ष को उस चीज में अड़चन नहीं हो तो कॉमन मिनिमम प्रोग्राम भी मनसे को लेके शायद बनाया जा सकता है। लेकिन ये जो निर्णय है वो हमारे पक्ष के प्रमुख नेता वहां पे लेंगे। आज उस विषय के बारे में चर्चा करना बहुत इमैच्योर होगा, ऐसे मुझे लगता है। कांग्रेस के नेता है अजय राय, उन्होंने हाल ही में अमित शाह को पत्र लिखकर कहा है कि आरएसएस पर बैन लगा दिया जाना चाहिए, मांग पत्र लिखकर अमित शाह को।
देखो, उन्होंने शायद ऐसा बताया होगा कि यूनिवर्सिटी में या कॉलेजेस में आरएसएस का वहां पे बैन होना चाहिए। अगर महाराष्ट्र की बात करो तो ये जो यूनिवर्सिटी है, जैसे पुणे है, नागपुर है और बहुत सारी यूनिवर्सिटीज है, उस यूनिवर्सिटी में जो प्रमुख पद पे आज जो भी डीन हो या वहां के जो प्रमुख है यूनिवर्सिटी के, वो उनको अगर आप देखो तो बहुत सारे लोग ये आरएसएस के लोग हैं। और जिस तरीके से आरएसएस के लोग वहां पे बैठना चालू कर दिए, वहां पे इस यूनिवर्सिटी की एजुकेशनल क्वालिटी ये गिरते गई। अभी हम साइंस के बारे में बात करते हैं, लेकिन ये बात चालू किस बारे में कर रहे हैं कि ये कोई अलग टाइप का जो वैदिक एजुकेशन है उसके बारे में वो बात करना चालू कर दिए। इसलिए एजुकेशन में इस चीजें, दुनिया आर्टिफिशियल इंटेलिजेंस की तरफ जा रही है, लेकिन हम पीछे पीछे जा रहे हैं। अभी जो आईटी में है उनको काम से निकाला जा रहा है क्योंकि नई टेक्नोलॉजी आ रही है, और जो डिग्री लेके बैठ के उनको काम नहीं। लेकिन ये जो यूनिवर्सिटी है, उस यूनिवर्सिटी में एजुकेशन सिस्टम में एक आध व्यक्ति जब अप्रोच होता है, जब नया एडमिशन होता है, तो उसको आरएसएस के पॉम्पलेट वहां पे दिए जाते हैं। इसलिए आरएसएस की जो संस्था है, उसके जो कार्यकर्ता है, वो युवा पीढ़ी को अलग डायरेक्शन पे लेके जा रहे हैं, न कि प्रोग्रेसिव डायरेक्शन को लेके जा रहे हैं। इसलिए जो मांग वहां पे की गई है एजुकेशन सिस्टम में, आरएसएस हो या कोई भी पक्ष हो, कोई भी पॉलिटिकल चीज है, उस यूनिवर्सिटी में या कॉलेज में सिखाई नहीं देनी चाहिए और चर्चा नहीं होनी चाहिए। ऐसे हम सबकी भूमिका है। कर्नाटक सरकार के सिर्फ एक एमएलए से जुड़ा हुआ सवाल है। उन्होंने हाल ही में एक बयान दिया है फॉरेस्ट ऑफिसर को लेकर, महिला फॉरेस्ट ऑफिसर को लेकर, कि आप मीटिंग में आने के लिए प्रेगनेंसी का बहाना बताते हैं, जब नहीं आ सकते, प्रेगनेंट है कि वही आप कुछ लेने के लिए काम पर आ जाते हैं। अभी देखो, अभी महाराष्ट्र में बहुत सारे ऐसे अधिकारी है, बहुत सारे नेता है, जिस तरीके से काम कर रहे हैं, उनके ऊपर बोलते बोलते हमको अभी टाइम कम पड़ रहा है। अभी कर्नाटका के एक एमएलए के बारे में हम क्या बोलेंगे? कोई भी व्यक्ति महिलाओं के बारे में अगर गलत बोल रहा है तो वो गलत चीज है, लेकिन कंटेक्स्ट भी देखने की जरूरत है। वो सिचुएशन क्या था, क्या विषय था, कौन से पक्ष के, वो मुझे नहीं मालूम। लेकिन अगर महाराष्ट्र की बात करो, या महाराष्ट्र में जिस तरीके का काम हो रहा है, इस सरकार के विरोध में बोलने के लिए बहुत कुछ होने के कारण दूसरे राज्य में क्या चल रहा है वो तो हमको नहीं मालूम।